प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित सौ शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बीए बीकॉम व बीसीए मुलं आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व AICTE मान्यताप्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली NSS युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सांगली जिल्ह्याला निधी देताना शासनाकडून दुजाभाव केला जात आहे, याबद्दल खंत वाटते असे सांगत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्यातील अनेक ज्वलंत प्रश्न मांडले। अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा करताना डॉक्टर कदम बोलत होते। ते म्हणाले, ताकारी म्हैसाळ योजनेसाठी 450 कोटींची तरतूद आहे, आणखी वाढीव 300 कोटींची तरतूद केली तर योजनेची रखडलेली कामे देखील पूर्ण होतील। टेंबूसाठी 200 कोटींची तरतूद आहे, मात्र योजनेच्या अपूर्ण कामासाठी आणखी 400 कोटींची गरज आहे। सांगली जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळी आहेत तर काही सदन आहेत। दुष्काळी जत तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई देखील आहे। दुष्काळी परिस्थिती, पूर परिस्थिती, योग्य त्या उपाययोजनांसाठी निधीची तरतूद करावी। सांगली शहरातील शेरी नाला प्रकल्प अपूर्ण आहे, या प्रकल्पासाठी 100 कोटींची गरज आहे। मिरज भुयारी गटार योजनेसाठी 24 कोटींची तरतूद करावी। यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव देवर आश्रयस जन्मशताब्दी वर्षात माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांनी 2,17,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला। या गावात 10 कोटींच्या निधीची तरतूद करावी। अनेक प्रश्नावर त्यांनी लक्ष वेधलं व जिल्ह्याबाबत दुजाभाव होतोय असे सांगत सरकारवर जोरदार टीका केली आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज। आज मला या ठिकाणी सांगायचं की आमच्या जिल्ह्यामध्ये आज ज्या ताकारी टेंबू म्हैसाळच्या महत्त्वपूर्ण योजना आहेत, ज्या योजनांच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना आज त्यांच्या शेतीसाठी चांगलं पाणी त्या ठिकाणी मिळतं, त्या योजनांकरता आज खरं पाहिलं अर्थसंकल्पामध्ये फार काही तरतूद केली नाही। ताकारी म्हैसाळ योजनेसाठी खरं 450 कोटीची तरतूद केली, पण वाढीव आणखी 300 कोटी आणि 750 कोटीची तरतूद केली तर निश्चितपणे जे तिथं कामं रखडलेली आहेत ती कामं त्या ठिकाणी पूर्ण करता येतील। टेंबू योजनेसाठी सुद्धा जवळजवळ 220 कोटीची तरतूद केलेली आहे। अध्यक्ष महोदय, टेंबू योजनेचा फायदा हा सांगली जिल्ह्याला, सोलापूर जिल्ह्याला होतोय। आपणही त्या मतदारसंघातले आहात आणि म्हणून या 200 कोटीवर नुसतं टेंबू योजनेचं अपुरं काम पूर्ण होणार नाही, तर वाढीव 400 कोटी आणि एकूण अशी 600 कोटीची त्या ठिकाणी तरतूद करणं आवश्यक आहे।